आत्ताच एक पोस्ट वाचली, मायच्या अंगावर काटाचा. दाखवतो बघा. ज्येष्ठ मार्गदर्शक सुदामराव बाप्पा मुकणे मनोज दादांच्या भेटीला त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी जे लिहिलं ना ते साधं नाही, ते त्याच्या अंतःकरणातून आलेलं आहे. ते म्हणतात, मला मृत्यूचा कॉल आला होता, माझ्या हार्टचं ऑपरेशन झालं, मी आज आहे उद्या नसल, म्हणून मी माझी मुलं माझे नातवंड जे की उच्च शिक्षित आहे, चांगल्या पोस्टवर आहे, ते मी दादांच्या स्वाधीन करतो. आणि हे शब्द वाचून आता काही लोकांना वाटेल की बुवा त्यात काय, साधी एक भावनिक पोस्ट आहे. नाही, ज्यांनी आंदोलनात आयुष्य झिजवलं ना त्यांना माहीत आहे हे शब्द म्हणजे आयुष्यभराचा विश्वास आहे. भावांनो, माणूस आपली प्रॉपर्टी कोणाला पण देईल, पण आपली पिढी कोणाच्या हवाली करतो? जो माणूस देवासारखा वाटतो. एका वयस्कर माणसानं आपली पुढची पिढी एखाद्या नेत्यावर सोपवणं म्हणजे काय असतं माहीत आहे का? याचा अर्थ तो फक्त नेता नाही, तो घरचा माणूस बनलेला असतो, तो विश्वासाचा आधार बनलेला असतो. आज आपण पाहतो समाजात भांडणं लावणारे, जातीत विभागणी करणारे, स्वार्थासाठी आंदोलन विकणारे लोक दिसतात. पण दुसरीकडं अशी ज्येष्ठ मंडळी आहेत जी अजूनही निस्वार्थपणे उभी आहेत, ज्यांना पद नको, प्रसिद्धी नको, काय बी नको, फक्त समाज उभा राहावा एवढीच त्यांची इच्छा आहे. आणि इकडं दुसऱ्या बाजूला काय चाललंय? समाज फोडाचा, आंदोलन बदनाम करायचं, खोट्या अफवा पसरवायच्या आणि स्वतःचं राजकारण, स्वतःचं घर भरून. पण लक्षात ठेवा, सुपारी घेऊन आंदोलन तोडणारे हजार येतील, पण त्या हजारांना बाप्पासारख्यांच्या एकाची निष्ठा त्यांना भारी पडणार. हा लढा पोस्ट, भाषण, स्टेज, मानपान, प्रसिद्धी ह्याचा लढा नाही. हा लढा विश्वासाचा आहे, जो रक्तात उतरतो आणि पिढ्यानं पिढ्यात चालतो. एक वयस्कर माणूस मृत्यूच्या दारातून परत येतो आणि पहिलं काम काय करतो? मनोज दादांना भेटतो आणि सांगतो, मी आज आहे उद्या नसल, पण माझं घर, माझा परिवार तुमच्या सोबत आहे, माझी पुढची पिढी सुद्धा तुमच्या सोबत असेल. हे शब्द ऐकून जर तुमच्या छातीत आग पेटली नाही ना, तर समजा की तुम्हाला अजून आंदोलनच समजलेलं नाही. कारण नेते पदानं मोठे होत नाही, ते लोकांच्या विश्वासानं मोठं होतं. आज काही जणांना मनोज दादा खटकतात, कारण ते विकले गेले नाही, झुकले नाही, दबले नाही, कोणाचा फायदा बी करून दिला नाही, ते फक्त समाजाला एकत्र ठेवतात. म्हणूनच ह्या पुढेही हल्ले होणार, बदनामी होणार. पण ही गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्या मागं करोडो लोकांचा विश्वास उभा असतो ना, त्याला कोणी एकटा पाडू शकत नाही. हे आंदोलन मनोज दादांचं नाही, हे आंदोलन त्या करोडो गरजवंत मराठ्यांचं आहे, ज्यांनी आयुष्यभर अन्याय सहन केला आणि त्यांच्यासमोर आता आशेचा किरण उभा आहे. आणि म्हणूनच सांगतो, कोणी सुपारी घेऊन समाजाला तोडायला निघाला ना, तरी ही विश्वासू लोकांची ही भिंत अजूनही तितकीच मजबूत आहे. कारण आंदोलन नेत्यावर नाही टिकत, ते टिकतं विश्वासावर, त्यागावर आणि अशा ज्येष्ठांच्या आशीर्वादांवर. सुदाम बाप्पांनी जी पोस्ट लिहिली ना, ती फक्त पोस्ट नाही लिहिली, तर त्यांनी शपथ लिहिली आहे. ते इतिहासात लिहिलं जाणारं वाक्य आहे. आम्ही कदाचित उद्या असू नसू, पण आमची पिढी पिढ्यानपिढ्या तुमच्या सोबत आहे. हे शब्द कोणत्याही आंदोलनाला अमर करण्यासाठी पुरेसे असतात. आणि हाच खरा भीतीचा विषय आहे काही लोकांसाठी. कारण आंदोलन आता एका माणसाचं राहिलेलं नाही आहे, ते घराघरात पोचलेलं आहे. तुमचं मत काय यावर नक्की व्यक्त व्हा. जय शिवराय.